स्वयंपाकाची वेळ झाली होती. मी फ्रीज उघडला भाजी घेण्यासाठी, तर मला दिसली अंडी. म्हटलं अरे आता श्रावण चालू होतो आहे, आता ही अंडींचा काहीतरी बेत झालाच पाहिजे. मग मस्त 5-6 अंडी छान उकडायला लावली. अंडी उकडतायत तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार केलं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं. तर ही अंडी उकडल्यानंतर 2 भागमध्ये कट केली आणि छान अशी पॅनमध्ये थोड्याशा तेलावर क्रिस्पी अशी शॅलो फ्राय करून घेतली. त्यातच घातलं थोडंसं हळद, मीठ आणि लाल तिखट. ती फ्राय झाल्यानंतर ती काढून घेतली आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल घातलं. त्यात घातले थोडंसं जिरं आणि 2 बारीक चिरलेले कांदे, जे छान असे लालसर होईपर्यंत भाजले. त्यातच घातलं हिरवं वाटण. त्यानंतर घातलं टोमॅटो आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यात मीठ घातलं आणि ते छान सर्व भाजले की त्याच्यामध्ये घातले लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि हे सर्व छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यात नंतर घातलं कपभर पाणी आणि कसुरी मेथी. हेही सर्व झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर त्यात घातले फ्राय केलेली अंडी आणि कोथिंबीर आणि भाकरी आणि भातासोबत एन्जॉय.